हॅलो फ्रेंड्स, तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज मी मुद्दाम तुमच्यापुढे आज व्लॉग केलेला आहे, कारण बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी काही गप्पा मारण्यात आलेल्या नाही आहे आणि माझे व्लॉगही बंद झाले होते. तर खूप मैत्रिणींचा मित्रांचा असा रिप्लाय येत होता की मॅडम तुमचा व्लॉग येत नाही आहे. तर म्हटलं चला त्या निमित्ताने आपण सगळ्यांशी भेटूया. तर भेटूया थोड्याच वेळात. अगदी मी गुढीपाडव्याची तयारीच करते आहे, तर भेटूया. आणि हो, मी कशा पद्धतीने गुढी लावते आहे, पूजा करते आहे, सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर कम ऑन फ्रेंड्स. तर मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता अतिशय महत्त्वाचा सण, तो म्हणजे गुढीपाडवा. आणि हा हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो. तर यासाठी मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेली आहे. तर चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला या दिवसाची सुरुवात होते आणि हा दिवस साजरा केला जातो. म्हणूनच आपण गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून साजरा करतो. तर गुढीपाडवा, गुढी म्हणजे नक्की काय आहे? गुढी म्हणजे आनंद, विजय आणि सुखसमृद्धीचं प्रतीक असं मानलं जातं की भगवान राम जेव्हा रावणावरती विजय करून रिटर्न आले होते, तेव्हा सगळ्यांनी आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गुढी उभारली होती. तर हा सण आपण दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो. तर या दिवशी नीम, गूळ आणि काय म्हणता येईल, कडुलिंब ना, हां, कडुलिंब, नीम, गूळ आणि गूळ याचा एक प्रसाद केला जातो आणि तो खाल्ला जातो. तो आपल्या आरोग्यासाठी असतो आणि जसं काही वातावरण चेंज होत राहतं त्यानुसार तुमच्या पद्धतीला, तुमच्या तब्येतीला तो फायदेशीर ठरतो. तर चला, तर मग या दिवशी आपल्याला खरं तर रांगोळी काढायची आहे, सण साजरा करायचा आहे. तर माझी फार मोठी गडबड आहे. तर लवकरात लवकर भेटूया गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारताना. बाय बाय.